नमस्कार. रामकृष्ण हरी मैत्रिणींनो. तर पहा, आज आपण धनकुंजम लक्ष्मी सेवा ही पूजा मांडलेली आहे. तर आज प्रथमच मांडलेली आहे. तर पहा, आपल्या यूट्यूब चॅनलवर शीतलताई आहेत पहा. स्वामी मूर्ती आर्ट चॅनल आहे बघा त्यांचा, पुण्याच्या आहेत त्या. तर त्यांनी ही सेवा सांगितलेली आहे. तर बऱ्याच बायकांनी सेवा केली. पूर्ण म्हणजे प्रत्येकीला हे फळ भेटलेलं आहे. कुणाचे काय प्रॉब्लेम असतील, कुणाचे काय प्रॉब्लेम असतील. तर पहा, मी पण त्यांचा व्हिडिओ ऐकूनच तर हे लक्ष्मी कुंचनचं मागवलेलं आहे. तर मी आज प्रथमच ही सेवा केलेली आहे. तर पहा, मी माझ्या माहितीप्रमाणे सुंदरच पूजा मांडली आहे. तरी पण आता फुलं कमी तिथं. आता कसं माता लक्ष्मीला कमळाचं फुल लागतं, गुलाबाचं फुल लागतं. तर माझ्याकडं नव्हतं. तर मी काय केलं, आपली साधी भोळीत पूजा मांडली. सकाळी 5 वाजता उठले. आता तर टाईम झालेला आहे व्हिडिओ काढायला. पण मी सकाळीच पूजा मांडली. मी काय पूजेचा व्हिडिओ वगैरे काही शूट नाही केला. तर पहा इथे मी स्वामी समर्थांचं पारायण पण मी लावले कालपासून. तर आता स्वामी प्रगट दिन आलेला आहे 20 तारखेला ना, त्याच्यामुळं. तर पहा, सुंदर अशी ही काळूबाईची मूर्ती आहे. तर पहा इथं तुळजापूर भवानी मातेची परडी आहे आणि माझ्याकडं लक्ष्मी आई पण आहे. आता तुम्ही म्हणाल एवढे सारे देव कसे काय आहेत? तर पहा, मला आहे ना वारीत, म्हणजे आता प्रत्येकाला माहिती वारी, अंगात वारे येणं हा प्रकार. तर त्याच्यामुळं माझ्याकडं मूर्ती पण आहे, परडी पण आहे आणि लक्ष्मी आई पण आहे. कोल्हापूरची लक्ष्मी आई आहे, येडेश्वरी आहे. तर असे भरपूर देवांची वारी आहे. तर पहा, असे विठ्ठल रुक्मिणी पण आहे. कारण आता माझी मुलगी महाराज आहे, मुलगा पण पखवाज वगैरे वाजवतो. मग त्या आता आम्ही सगळेच पांडुरंगाची सेवा करतो. आम्ही काय मांसाहार वगैरे काही करत नाही. तर पहा, अशीच छान अशी लक्ष्मीची मी पूजा मांडलेली आहे. तर आता कसं, माझ्या अंगात वारीत म्हटल्यावर आता हे पण आहे नाही का, देवी आहे. तर मी थोडंसं पाहते पण, म्हणजे कुणी असेल इथं, कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला पाहता पण येतं, लोकांना गुण पण येतो. मी अजून हे काय व्हिडिओ म्हणजे कधी यूट्यूबला नाही सांगितलं. पण अशीच कुणाला काही अडचण वगैरे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. आता आपला व्हॉट्सअप नंबर, म्हणजे मी कॉन्टॅक्ट नंबर तर सांगितलेलाच आहे, 9960 11 42 30. तर कुणाला जर काही प्रॉब्लेम असेल तर कॉल करू शकता. मग तुम्हाला सांगितलं जाईल किंवा इथं बोलवलं जाईल. तर पाच सुंदर अशी छान अशी पूजा मांडलेली आहे आपण. तर पहा, आता हे 2 नारळ ठेवलेत मी, कारण हे आता एक तुळजापूरच्या देवीचा आणि काळूबाईचा. तर दोघींचे 2 नारळ म्हणजे घट मांडावे लागतात. तर खूप छान अशी पूजा. आणि माझ्या गेनमाळी पण झालेल्या आहेत. आता मी त्यावेळेस गणमाळीचं पण कधी म्हणजे शूट नाही केलं, कारण कसं सगळंच सोशल मीडियावर सांगणं म्हणजे चांगलं नसतं नाही का, आणि ते नाही पटत एवढं सगळं सांगायचं म्हणलं तर. तर पहा, आता आपल्या चॅनलवर काय झाले, माझ्या चॅनलवर ज्वेलरीचे पण व्हिडिओ आहेत आणि मी साड्यांचे पण व्हिडिओ टाकले. ते शॉर्ट व्हिडिओ साड्यांचे पण आहेत आणि जेणे की आमच्या गुरूंचे पण शॉर्ट व्हिडिओ आहेत सगळे. बघा, आता भरपूर लोक बघतात, ते प्रतिसाद देतात. ते जवळजवळ 4,000 लोकांनी पाहिलेत माझे ते शॉर्ट व्हिडिओ. आमचे गुरु आहेत ते कानिफनाथ महाराज, त्यांचे म्हणजे कानिफनाथ महाराजांचे शिष्य आहेत ते आमचे गुरु आहेत. तर पहा, असंच नाही का, अजून नवीन नवीन व्हिडिओ आमच्या गुरूंना पाहण्यासाठी छान छान साड्या जर कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपण साड्या पण मागवणार आहे. तर मग चला, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि प्रत्येकाने सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहता येईल. आता पहा, धनलक्ष्मी कुंजनची सेवा आहे. आता ही लक्ष्मी कुंजनची सेवा मी आता प्रथम मांडलीच आहे. आता मला जसे मी रिझल्ट येईल तसं मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. आता आपण काय देवाची परीक्षा नाही पाहिजे, कारण मी माझ्या मनोभावे केलेली आहे, मला आवड आहे म्हणून मी केली. तर चला असो. तर पहा, आता चला आपण आज इथंच थांबूया. परत एकदा आमच्या काळूबाईचं दर्शन घ्या. खूप सुंदर अशी मूर्ती पहा, खूप छान आहे. आणि पावतीवर का नवसाला पहा, खूप सुंदर अशी मूर्ती आहे. परडी पण खूप छान आहे. त्यात बांगडीची माळ आहे, लक्ष्मी आईची. तर पहा,
दत्त महाराजांचे फोटो आहेत, स्वामी समर्थ महाराज आहेत, भोलेनाथ आहेत, आपले कन्हैया पण आहेत छोटे, आणि विठ्ठल रुक्मिणी पण आहे. तर चला आज आपण इथेच थांबूया, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.